नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन आणि चैतन्य साक्षीचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडलेले असतात. साक्षी कदाचित महिप्त शिखरेला भेटायला येण्यासाठी कदाचित त्यांच्या बंगल्याजवळ येत असेल असा अर्जुन आणि चैतन्याचा अंदाज असतो आणि म्हणूनच अर्जुन आणि चैतन्य बाहेर पडलेले असतात. तर अर्जुन म्हणू लागतो, मला इतकी खात्री आहे की नक्कीच महिप्त शिखरे आणि साक्षी एकमेकांना भेटत असणार. तर आता चैतन्य म्हणतो, महिप्त शिखरेचा साक्षी हा वीक पॉइंट आहे. हे तर आपल्याला माहीत आहे. म्हणजे नक्कीच नागराज महिप्तला किडनप करण्याअगोदर साक्षी नक्कीच आपल्या बंगल्यावर येत असेल किंवा महिप्त तिला भेटण्यासाठी ती जिथे राहते तिथे जात असेल. तर अर्जुन म्हणतो नाही, ते दोघेही एवढे सहज आणि सरळ नाही वागणार, कारण त्यांना माहीत आहे की आपण पकडलं जाऊ शकतो. त्यामुळे अशी कोणतीतरी गोष्ट आहे की जी आपल्या हातून मिस होते आणि तीच गोष्ट आपल्याला शोधायची आहे. तर चैतन्य विचारतो की अशी कोणती गोष्ट आहे की जी आपल्या हातून मिस होते. तर अर्जुन म्हणतो, तेच तर कळत नाहीये की नक्की कोणती गोष्ट मिस होते. असं म्हणत अर्जुन आणि चैतन्य गाडीने निघालेले असतात. परंतु त्याच वेळी अर्जुनचा लक्ष जातो रस्त्यावर प्रिया उभी असते आणि प्रिया रिक्षा थांबवत असते, रिक्षावाल्याशी बोलत असते. आता अर्जुन आपली गाडी तिथेच थांबवतो. चैतन्य विचारतो, काय झालंय? तर अर्जुन चैतन्याला म्हणतो, समोर तन्वी आहे. तन्वी इथे काय करत आहे? मला या तन्वीवर संशय आहे. तर चैतन्य म्हणतो, अर्जुन अरे काय बोलतोयस तू? हे तन्वी मार्केटला वगैरे जात असेल. तर अर्जुन म्हणतो, नाही, आपल्याला तिला फॉलो करावा लागेल. ती नक्की कुठे जाते याचा शोध घ्यावा लागेल. असं म्हणत आता अर्जुन आणि चैतन्य तन्वीचा म्हणजेच प्रियाचा पाठलाग करायचा ठरवतात. परंतु हे काही चैतन्याला पटलेलं नसतं आणि म्हणूनच चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन मला सांग, आता आपलं काय ठरलं होतं? महिप्त आणि साक्षी यांचा सगळ्या गोष्टीचा शोध घ्यायचा आणि तू अचानक मोर्चा तन्वीच्या दिशेने का वळवलायस? अरे तिचा या सगळ्याशी काय संबंध? तर अर्जुन म्हणतो, संबंध आहे, कारण ही तन्वी महिप्त आणि नागराज वेगळे नाहीयेत. त्यांचा एकच ग्रुप आहे आणि ते एकत्रच काम करतात. तुला आठवतंय का नागराज कोर्टाबाहेर काय म्हणाला होता? अशी काहीतरी गोष्ट जी घर पोखरते असं असंख्य वाक्य त्याने म्हणजे वेगवेगळं या शब्दांमध्ये आपल्याला काही ना काही कोड्यात टाकलं. तर चैतन्य म्हणतो, चांगलंच आठवतंय. तर अर्जुन म्हणतो, सायली आणि मी याच गोष्टीचा विचार करतोय की नक्की या गोष्टी कोणाशी संबंधित आहेत. म्हणजे आम्हाला दोघांना एक गोष्ट कळाली आहे की हे सगळं काही तन्वीशी कनेक्टेड आहे. म्हणजे तन्वीला अशी एक गोष्ट माहीत आहे जी आम्हाला माहीत नाहीये आणि तन्वी सोबत नागराजलाही माहीत आहे. परंतु तो नागराज किंवा ही तन्वी आपल्याला सांगत नाहीयेत आणि नक्की ते काय आहे, ते सत्य कोणत असू शकतं याचाच शोध सायली आणि मी घेतोय. कदाचित आज आपल्याला एखादा पॉइंट मिळू शकतो आणि म्हणूनच आपण आता हिचा पाठलाग करायचा आहे. आता प्रियाला यातलं काहीच माहीत नसतं. अर्जुन आणि चैतन्य आता प्रियाचा पाठलाग करत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सचिन साक्षीला भेटण्यासाठी आलेला असतो. सचिन साक्षीला म्हणतो, सॅम तू माझ्यापासून कोणतीतरी गोष्ट लपवतेस. तू कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये आहेस, पण तू ते मला सांगत नाहीयेस. मला कळतंय, मला दिसतंय, मग तू मला का सांगत नाहीयेस? तर साक्षी म्हणू लागते, ती सध्या परिस्थिती नाहीये की मी तुला सांगावं. तर सचिन म्हणतो, काय झालंय? तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? तुला असं वाटतंय का तुझी एखादी पर्सनल गोष्ट जी तू मला सांगणार आहेस ती मी सगळ्यांना जाऊन सांगणार आहे, एवढाही तुझा विश्वास नाहीये का सॅम? तर आता साक्षी सचिनला म्हणते, नाही सचिन, असं काहीच नाहीये, प्लीज असं काहीही बोलू नकोस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. इनफॅक्ट या जगात एवढा विश्वास कोणावरच नाहीये जेवढा विश्वास माझा तुझ्यावर आहे सचिन. त्यामुळे प्लीज असं काही पुन्हा बोलू नकोस. तर सचिन म्हणतो, सॅम तुझा विश्वास आहे ना? मग मला सत्य सांग. अग सॅम, मी तुझ्यासाठी आहे आणि तू माझ्यासाठी. अग आपण एकमेकांसाठी आहोत
आणि तुला जर आता कोणती गोष्ट शेअर करायची असेल तर तुझ्यासोबत अजून कोणीच नाहीये. तुझे मामा सुद्धा नाहीयेत. तर आता साक्षी म्हणते, ते माझे मामा नाहीयेत. सचिन म्हणतो, काय आता सचिनला सगळं काही माहीत असतं, परंतु सचिन माहीत नसल्याच नाटक करतो. आणि साक्षीला म्हणतो, सॅम नक्की काय झालंय? तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रॉब्लेमबद्दल मला जाणून घ्यायचंय. सांग सॅम, नक्की काय बोलायचंय तुला? तर आता साक्षी म्हणते, सांगायला गेली तर खूप काही आहे. अशी एखादीच गोष्ट नाहीये, पण मी जर माझं सत्य तुला सांगितलं तर तुला धक्का बसेल. सचिन म्हणतो, बसू दे धक्का, पण सॅम, मला सत्य ऐकायचंच आहे. आता मला काही ऐकायचं नाही, फक्त तुझ्या तोंडून सत्य ऐकायचं आहे. बोल सॅम, नक्की काय झालं आहे? असं म्हणत आता सचिन साक्षीला बोलण्यासाठी जबरदस्ती करत असतो. आता साक्षीला काय करावं काहीच कळत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन आणि चैतन्य आता प्रियाच्या मागावर असतात. आता प्रिया तिला ज्या ठिकाणी जायचं असतं त्या ठिकाणावर पोहोचते. आता अर्जुन आणि चैतन्य तिथे थांबतात. तर चैतन्यला अर्जुन म्हणतो, ही इथे काय करत असेल? अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य तू थांब, मी बघून येतो, असं म्हणत आता अर्जुन आता प्रियाच्या मागावर त्या ऑफिसमध्ये जातो. आणि त्यावेळी आता प्रिया तिथे रिसेप्शनवर त्या मॅडमना म्हणते, मॅडम वकील साहेब आहेत का? तर त्यावेळी ते म्हणू लागतात की तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे का? तर प्रिया म्हणते की हो, मी अपॉइंटमेंट घेतली आहे, त्यामुळे मला जाऊ द्या, असं म्हणत आता प्रिया तिने घेतलेली अपॉइंटमेंट दाखवते. तर त्या मॅडम म्हणतात, बरं तुम्ही जाऊ शकता, परंतु प्रियाने शेणाची पिशवी आता तिथे ऑफिसमध्ये आणलेली असते. आणि म्हणूनच त्या मॅडम प्रियाला म्हणतात, मॅडम तुमची ही पिशवी आतमध्ये नेणं गरजेचं आहे का? म्हणजे नाही, त्याला खूप घाण स्मेल येतोय, त्यामुळे तुम्ही इथे ठेवाल का? प्रिया म्हणते, इथे ठेवू का? तर मॅडम म्हणतात की नाही, त्या कोपऱ्यात ठेवा. आता प्रिया ती पिशवी तिथे कोपऱ्यात टाकते आणि ॲडव्होकेटला भेटण्यासाठी जाते. आता हे सगळं काही अर्जुनने ऐकलेलं असतं. अर्जुन म्हणू लागतो, ही तन्वी नक्की या ॲडव्होकेटला भेटायला का आली असावी? आता अर्जुनला काहीच कळत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रविराज सर प्रतिमा आत्यांना विचारतात, प्रतिमा आता तुला बरं वाटतंय का? तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येऊ का? थांब, मी सायलीला सांगते तुझ्यासाठी काहीतरी घेऊन यायला. तर आता प्रतिमा आत्या म्हणतात, नाही नको, मला काहीच नकोय, मी आता बरी आहे, मला बरं वाटते. रविराज सर म्हणतात, अगं पण काहीतरी खाऊन तरी घे, अगं दुसरं काहीतरी हव्य का? तर तसं सांग, मी सायलीला सांगते ना. तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो मी तुम्हाला म्हणाले ना, मला खरंच बरं वाटत, त्यामुळे खरंच मला काहीही नको आहे. परंतु त्याच वेळी आता सायली दूध घेऊन आलेली असते आणि प्रतिमा आत्यांना आवाज देत म्हणते, प्रतिमा आत्या दूध पिऊन घ्या. रविराज सर म्हणतात, बघितलंस का, मी तुला म्हणालो होतो ना दूध पी, परंतु नाही, तुला तर माझं ऐकायचंच नव्हतं. पण बघ सायली बरोबर दूधच घेऊन आली आहे आणि आता तर तुला ते दूध प्यावंच लागेल. तर सायली म्हणते, मी तर काही ऐकून घेणारच नाही, त्यामुळे प्रतिमा आत्या तुम्हाला दूध प्यावंच लागेल. प्रतिमा आत्या म्हणतात, सायली मला खरंच नको आहे. सायली म्हणते, मी तुम्हाला विचारले का तुम्हाला हवीय की नको? नाही ना, मी फक्त तुम्हाला सांगितलं आहे की हे दूध तुम्हाला प्यावंच लागेल, घ्या बरं, असं म्हणत सायली शेवटी प्रतिमाना ते दूध प्यायला देते. रविराज सर म्हणतात, सायली तूच हिला सरळ करू शकतेस, माझं तर काही ऐकतच नाही. तर सायली प्रतिमा आत्यांना म्हणते, प्रतिमा आत्या असं करून कसं चालेल? अहो रविराज सरांना असंच वाटते ना की तुम्ही लवकरात लवकर बरं व्हावं, तुम्ही स्वतःची काळजी घ्यावी, हो की नाही? रविराज सर म्हणतात, अगदी माझ्या मनातलं बोललीस. तर आता प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, सायली तू खरंच यांची मुलगी आहेस, अगं यांचं मन माझ्यापेक्षा तुला जास्त कळतं, मला कधी कधी असं वाटतं की तूच आमची मुलगी आहेस. तर सायली म्हणते, हो का? पण आता तुम्हाला दूध प्यावं लागेल. आता शेवटी प्रतिमांना दूध पिण्याशिवाय दुसरा कुठला पर्यायच नसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, साक्षीने तिचा सगळा भूतकाळ आता सचिनला सांगितलेला असतो. आता सचिनला सगळं काही माहीत असतं.
परंतु तो नाटक करत म्हणतो, आता सॅम मी कसा रिएक्ट होऊ मला काहीच कळत नाही. आय मीन साक्षी. तर साक्षी सचिनला म्हणते, साक्षीचं अस्तित्व संपलेय. आता आता सचिन नाटक करत म्हणतो, साक्षी अग तू इतकं सगळं काही सहन केलंस आणि तू हे सगळं काही एकटीने सहन केलंस. कसं सहन केलंस काय? आणि आता तर तुझे अण्णाही तुझ्या सोबत नाहीयेत. साक्षी म्हणते, म्हणूनच तर माझा तोल जात होता. मला कसं रिएक्ट व्हावं, काय करावं काहीच कळत नव्हतं. हे सगळं काही माझ्या या सगळ्या भूतकाळामुळे मला त्रास सहन करावा लागत होता आणि मला एकटीला ते सगळं काही सहन करण्याच्या पलीकडे होत होतं. मला या सगळ्याची भीती वाटत होती. खरं सांगायचं तर माझ्यावर एवढं दडपण होतं, एवढं प्रेशर होतं की हे सगळं काही सांगायची मला तुझ्या समोर बोलायची हिंमतही होत नव्हती आणि खोटही लपवायचं नव्हतं. परंतु सचिन माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. आता सचिन नाटक करत साक्षीला म्हणतो, मी समजू शकतो सॅम तुला. तर साक्षी सचिनला म्हणते, सचिन मलाच तुझ्यासोबत आयुष्य काढायचं आहे आणि म्हणूनच मी ठरवलं की आता खोट नाही ठेवायचं. सगळं जे काही आहे ते तुला सत्य सांगायचं. कारण जर कुठल्याही नात्याची सुरुवात करायची असेल तर ती खऱ्या आणि सत्यापासूनच करावी लागेल आणि म्हणूनच मी सगळं काही तुला सत्य सांगितलं आहे. तर आता सचिन नाटक करत म्हणतो, साक्षी मला तर तुझ्याकडून हीच अपेक्षा होती ग. आता सचिन नाटक करत साक्षीला म्हणतो, आय प्रॉमिस मी तुला या सगळ्यामधून बाहेर काढेल. तुझं आणि माझं एक वेगळं असं आयुष्य असेल आणि त्यामध्ये आपण दोघं असू आणि मी तुला सुखात ठेवणार आहे. आता असं सचिनच्या तोंडून ऐकल्यानंतर साक्षीचे डोळे पाणवतात. ती लगेच सचिनला मिठी मारते. आता साक्षी तर सचिनवर खरं प्रेम करत असते, परंतु सचिन फक्त पैशासाठी प्रेमाचं नाटक करत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन आता तिथून बाहेर पडतो आणि आता प्रिया बाहेर येण्याची वाट पाहतो. प्रिया तिथे बाहेर येते, रिक्षा पकडते आणि तिथून निघून जाते. तर अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य आपल्याला बघावं लागेल की ही नक्की डोकेटला भेटायला का आली असावी. आणि म्हणूनच अर्जुन आणि चैतन्य डोकेटच्या ऑफिसमध्ये जातात आणि त्यांना म्हणू लागतात की सर आता तुम्हाला एक मुलगी भेटायला आली होती. ती कशा संदर्भात नक्की? त्यावेळी ते म्हणू लागतात, त्यांची एक मैत्रीण आहे, पुण्याला राहते. तिला पनवेलमध्ये डिव्होर्स फाईल करायचा आहे आणि त्याच संदर्भात त्या बोलायला आल्या होत्या. आता मात्र अर्जुनला काहीच कळत नाही. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे थॉक्स सर असं म्हणत आता अर्जुन आणि चैतन्य तिथून बाहेर पडतात. अर्जुन म्हणू लागतो, हे काय चाललंय, मला काहीच कळत नाहीये. अर्जुनला आणि चैतन्याला माहीत असतं की हे प्रियाचं नाटक आहे. अर्जुन चैतन्याला म्हणतो की नक्कीच तिला कळालं असेल की आपण तिला फॉलो करतोय आणि म्हणूनच ती आतमध्ये वेगळंच जाऊन बरळली आहे. तर चैतन्य म्हणतो की ती आतल्या गाठीची मुलगी आहे ही. अर्जुन म्हणतो, म्हणूनच तर आमचा तिच्यावर संशय आहे, परंतु बघू आता आपल्या हाती काही लागलं नाही, परंतु एक ना एक दिवस लागेलच. असं म्हणत अर्जुन आणि चैतन्य तिथून निघून जातात. तर इकडे प्रिया तिथे लपून असते आणि अर्जुन चैतन्य तिथून निघून जाताच प्रिया बाहेर येते आणि म्हणू लागते, फसलास ना अर्जुन, मला वाटलंच होतं तू फसणार, कारण तू माझा पाठलाग करतोयस हे मला वेळीच समजलं. मी सावध झाले आणि आतमध्ये जाऊन नागराजच्या केसबद्दल मी काही बोललेच नाही. मी काहीतरी वेगळंच तिथून बोलून आले, परंतु यामध्ये तू मात्र फसलास. किती हुशार आहे ना मी, असं म्हणून प्रिया स्वतःला शाबासकी देत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सचिन साक्षीला म्हणतो, साक्षी आता मी काय म्हणतो, मला आता यावं लागेल, मी येतो असं म्हणत सचिन तिथून निघून जातो. आता साक्षी तिथे एकटी पडलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुभेदारांच्या घरी सर्वच जण प्रियाकडे पाहत असतात. आता प्रिया खरी आलेली असते आणि तिने गोव्या करायला घेतलेल्या असतात. तर आता तिला गोव्या करताना पाहून सगळ्यांनाच हसायला येत असतं. अश्विन तिथे उभा राहून तिला सावली देत असतो. आता उन्हात तन्वी काम करत असते आणि म्हणूनच अश्विनला तिची काळजी वाटत असते. आता अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी अगं, पूर्णाजीचं बोलणं एवढं मनाला लागून घ्यायची काहीच गरज नव्हती. अगं आपण गोव्या बाजारातूनही
आणू शकतो आता अश्विन तर हळू आवाजात बोलत असतो. तर प्रिया नाटक करत मोठ्यानेच बोलते आणि म्हणू लागते, अश्विन अरे आपल्या घरची होळी आहे आणि होळीला आपण अशा बाहेरून गोव्या आणायचेत का नाही मला तर ते अजिबातच आवडणार नाही. आणि पूर्णाजी म्हणाली ना की मी ते बनवायचेत मग ते मी बनवणारच. तर अश्विन म्हणतो थांब मी तुला मदत करतो. तर आता प्रिया नाटक करत म्हणते नाही अश्विन पूर्णाजी काय म्हणाली आहे की कोणाचीही मदत घ्यायची नाही मग कोणीच मला मदत करू नका मी एकटीने बनवणार असं म्हणत प्रिया आता गोव्या बनवत असते. आता तिला पाहून इकडे मात्र सर्वांनाच हसायला येत असतं. तर प्रियाच्या तोंडावर शेण उडतं. प्रिया म्हणू लागते आता तोंडावर शेण उडालं नाकातोंडात शेण गेलं तरी सुद्धा मला हे काम करावंच लागेल. सुभेदारांना इम्प्रेस करायचं असेल तर मला अशी काम करावीच लागतील नाहीतर माझं काही खरं नाही. तर दुसरीकडे पूर्णाजी हे दृश्य पाहतात आणि म्हणू लागतात ही माझं इतकं ऐकेल किंवा माझं म्हणणं इतकं मनावर घेईल असं वाटलंही नव्हतं. तर कल्पनाताई म्हणतात मला तर जगातील 8वा आश्चर्य वाटू लागला आहे. तर प्रतापराव म्हणतात एरवी 9 वाजेपर्यंत न उठणारी तन्वी आज गोव्या बनवते. या गोष्टीवर माझ्या तरी डोळ्यांचा विश्वास बसत नाहीये पण मला एक कळत नाहीये की अचानक हिला काय झालं आहे. तर पूर्णाजी म्हणू लागतात ही इतकी सरळ वागू लागली आहे म्हणजे नक्कीच काहीतरी यामागे कारण आहे कळेलच लवकरच असं म्हणत आता सर्वांनीच प्रियाला ओळखलेलं असतं. प्रियाची खेळी सगळ्यांनाच माहीत असते. आता प्रिया चांगुलपणाचा आव आणत गोव्या बनवत असते आणि अश्विन मात्र तिची सावली बनवून तिच्यासोबत उभा असतो कारण प्रिया जे काही करते ते अगदी मनापासून करते आपल्या घरासाठी करते यावर अश्विनचा विश्वास असतो. परंतु घरातील सर्वांनाच माहीत असतं की प्रिया म्हणजे नक्की काय आहे. तर दुसरीकडे आता संध्याकाळची वेळ झालेली असते आणि अर्जुन अगदी मनापासून देवीकडे प्रार्थना करत होलिका मातेची पूजा करतात आणि त्यानंतर होलिका मातेचा आशीर्वाद घेत आता दरवर्षीप्रमाणे अर्जुननेच होळी पेटवलेली असते. आता होळी पेटवून झाल्यानंतर सर्वच जण आपलं साकडं होलिका माते जवळ घालत हात जोडत प्रार्थना करू लागतात. तर त्यानंतर सायली होलिका मातेसमोर नैवेद्य ठेवते आणि पूर्ण पोळीचं नैवेद्य अर्पण करत प्रार्थना करते. तर आता पूर्णाजी सायलीचं कौतुक करत म्हणतात दरवर्षीप्रमाणे यंदाही सायलीने अगदी प्रतिमाच्या हाताला चव असते त्याचप्रमाणे पूर्ण पोळ्या बनवल्या आहेत. खरंच खूप सुंदर झाल्या होत्या. तर अस्मिता म्हणू लागते आणि तन्वीने केलेल्या पूर्ण पोळ्या त्या तर बघायलाच हव्या होत्या. तर आता इकडे मात्र प्रियाला खूप राग आलेला असतो. तर पूर्णाजी प्रियाला म्हणतात तन्वी अग तुला पूर्ण पोळ्या करायला 4 तास लागलेत. तर आता प्रिया साधेपणा आणि शांतपणाचं नाटक करत म्हणू लागते पूर्णाजी अगं मला स्वयंपाक जमत नाही हे मी तर वेळोवेळीच तुम्हा सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हा सगळ्यांनाच माहीत आहे की मला अजून स्वयंपाक फारसा जमत नाही. आता उशीर लागतोय परंतु हळूहळू मी शिकून घेईन आणि एक ना एक दिवस आईप्रमाणे मलाही छान पुरणपोळ्या बनवता येईल. परंतु आता प्रियाच्या बोलण्याकडे सर्वजण दुर्लक्ष करतात. आता सायली होलिका मातेला नैवेद्य अर्पण करते. तर त्यानंतर होलिका मातेला प्रदक्षिणा घालत सायलीने पाणी टाकत आता आपली पूजा पूर्ण केलेली असते. तर त्यानंतर कल्पनाताई सुद्धा पूजा करतात. आता पुढे येतात प्रतिमा आत्या. आता प्रतिमा आत्या पूजेचा ताट हातात घेतात. तर त्याचवेळी प्रिया नाटक करत म्हणते आई तू अजिबात काळजी करू नकोस मी आहे तुझ्यासोबत. मला माहीत आहे तुला आगीची भीती वाटते ना पण काळजी करू नकोस मी आहे इथे. तर प्रतिमा आत्या प्रियाला म्हणतात तन्वी मला आता आगीची भीती अजिबात वाटत नाही सायली आणि अर्जुनने माझ्यामध्ये असणारी आगीची भीती कायमची दूर केली आहे त्यामुळे आता काळजी करायचं कारणच नाही. आता मात्र प्रिया चांगलीच तोंडावर पडलेली असते. प्रिया मनाशीच म्हणते ही आगाऊ बाई स्वतःला माझी आई समजते परंतु बघावं त्यावेळी मला उलट टोमणेच मारत असते. आता बघते ना ही आगीला कशी घाबरत नाही असं म्हणत आता प्रियाच्या मनात
काहीतरी षड्यंत्र चालू असतं. आता प्रतिमा, आत्या सुद्धा होलिका मातेला प्रदक्षिणा घालत असतात, परंतु प्रियाच्या मनात मात्र वेगळेच विचार चालू असतात. काही करून आता प्रतिमा आत्यांना आगीची पुन्हा एकदा भीती दाखवावी, यासाठी प्रियाच्या मनात प्लॅन चालू असतो आणि प्रिया त्या संधीची वाट पाहत असते. आणि आता प्रियाला ती संधी मिळालेली असते, कारण सर्वच जण डोळे बंद करून होलिका मातेजवळ प्रार्थना करत असतात. आणि त्याचवेळी प्रिया नैवेद्य अर्पण करायचं नाटक करत खाली बसते आणि होळीतील एक लाकूड खेचते. त्यामुळे सगळीच लाकडं अस्ताव्यस्त होतात आणि त्यातील एक लाकूड प्रतिमा आत्यांच्या दिशेने येतं आणि ते प्रतिमा आत्यांच्या अंगावर पडणार, परंतु त्याचवेळी सायली धावतच जाते आणि ते लाकूड दुसऱ्या दिशेला फेकून देते. असं करत आता सायलीने प्रतिमा आत्यांचा जीव वाचवलेला असतो. सर्वजण घाबरून जातात. रविराज सर तर खूप घाबरलेले असतात. आता सर्वजण प्रतिमा आत्यांना विचारतात, प्रतिमा, तू ठीक आहेस ना? तुला काही भाजलं तर नाही ना? तर प्रतिमा आत्या म्हणतात, सायली असताना मला कशाची भीती आहे आणि मला काय होणार आहे? मला काहीच झालं नाहीये, त्यामुळे कोणी काळजी करू नका. तर इकडे मात्र प्रियाने केलेलं कारस्थान प्रियावरच आलेलं असतं, कारण प्रियाच्या अंगावर आता त्या तिथे असणाऱ्या आगीच्या काही ठिणग्या उडालेल्या असतात. तर आता सर्वजण प्रतिमा आत्यांची चौकशी करतात, परंतु प्रियाची करत नाही. आणि म्हणूनच अश्विन सर्वांना म्हणतो की तन्वीला सुद्धा भाजलं आहे, तिच्याही पायावर ठिणग्या उडाल्या, मग तिला कोणी विचारणार आहे का? तर अर्जुन म्हणतो, तू विचारतोयस ना, मग पुरे झालंय, असं म्हणत आता कोणीच प्रियाकडे लक्षही देत नाही. तर त्यानंतर कल्पनाताई प्रतिमा आत्यांना विचारतात, प्रतिमा, तू ठीक आहेस ना? तर प्रतिमा आत्या म्हणतात की हो, मी ठीक आहे, माझी काळजी करू नका. तर आता सुमन काकू प्रतिमा आत्यांना सावरतात. तर यानंतर प्रतिमा आत्यांना दम लागत असतो. प्रतिमा आत्या सुमन काकूंना म्हणतात, घशाला जरा कोरड पडली आहे, मी पाणी पिऊन येते. तर सुमन असतो. तर आता अश्विन रविराज सरांना म्हणतो, सायली वहिनीचा ब्लड ग्रुप मॅच झाला आहे, तिचा सुद्धा ओ निगेटिव्हच आहे. आणि सायली वहिनी आता प्रतिमा आत्यांना रक्त देत आहे, त्यामुळे काळजी करायची काहीच गरज नाहीये. परंतु आता प्रश्न येतो, तो म्हणजे सायलीचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह कसा आणि तन्वी कुठे गायब झाली आहे? आता या सगळ्याच्या मुळापर्यंत अर्जुन आणि सायली पोहोचतील का आणि सगळं सत्य सर्वांसमोर येईल का? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.